तर आज आपण बिना पाकाची अगदी मऊसूत अशी तिळाची वडी पाहणार आहोत. बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे. अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही बनवली तरी ती अचूकच बनवून तयार होईल. अजिबात चुकणार वगैरे नाही. अगदी परफेक्ट प्रमाण तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे. आणि एकदा बनवल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवली तर अगदी महिनाभर आरामशीर टिकतात. अजिबात खराब वगैरे होत नाही. चला तर मग वेळ न वाया घालवता अगदी मऊसूत अशी ही तिळाची वडी कशी बनवायची ते पाहूयात. त्यासाठी सर्वात अगोदर इथे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये इथे मी 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर इथे मी बिना पॉलिशचे हे पांढरे तीळ घेतलेले आहेत. हवं असेल तर तुम्ही पॉलिशचे सुद्धा तीळ इथे वापरू शकता. तीळ सुरुवातीला आपल्याला स्वच्छ निवडून साफ करून घ्यायचे आहे. त्यामध्ये जे काही खडे वगैरे किंवा घाण असेल ती निघून जाईल. त्यानंतर अगदी मंद आचेवर आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी ही तीळ अगदी एकसारख्या रंगावर मस्त खमंग अशी भाजून घ्यायची आहे. खूप जास्त देखील आपल्याला परतायची नाही आहे. हलकंसं तिचा रंग बदलेपर्यंत आपण हिला परतवून घेणार आहोत. आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर मस्त खमंग ही तीळ आपण भाजून घेऊयात. आणि घरातली कुठलीही एखादी वाटी तुम्ही सेट करू शकता. त्याच वाटीने तुम्हाला सर्व साहित्य इथे मोजून घ्यायचं आहे. जेणेकरून आपली जी तिळाची वडी आहे ती अगदी परफेक्ट बनेल, अजिबात चुकणार वगैरे नाही. तर इथे मी अगदी मंद आचेवर साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी तीळ इथे भाजून घेतलेली आहे. हलकासा तिचा रंग बदललेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि ही सर्व तीळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतलेली होती त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे सुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी 1 वाटी तीळ त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे वापरलेले आहेत. हवं असेल तर तुम्ही 1 वाटी सुद्धा शेंगदाणे इथे समप्रमाणात वापरू शकता. शेंगदाणे सुद्धा आपल्याला हलकेसे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर हे पहा शेंगदाणे सुद्धा आपले भाजून झालेले आहेत. हे देखील आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर शेंगदाणे सुद्धा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण जी तीळ भाजून घेतलेली होती ती सुद्धा पूर्णपणे थंड झालेली आहे. त्यानंतर आता आपण हिला बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता ही सर्व तीळ आपण काढून घेणार आहोत आणि मिक्सर आपल्याला चालू बंद करत म्हणजेच पल्स मोडवर फिरवून आपल्याला ही तीळ बारीक करून घ्यायची आहे. तर खूप जास्त बारीक देखील याची पावडर करायची नाही आहे. थोडंसं रवाळच आपण याला ठेवणार आहोत. तर मिक्सर अगदी चालू बंद करत पल्स मोडवर मी इथे ही तीळ मिक्सरमधून अगदी बारीक अशी करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. तर इथे आपली तिळाची पावडर तयार झालेली आहे. आता ही देखील एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आता ही सर्व तिळाची पावडर काढून घेणार आहोत. खूप जास्त बारीक करायची नाही आहे. थोडीशी दाणेदार किंवा रवाळ आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचे सर्व साल इथे मी काढून टाकलेले आहे. आता हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे. तर ते सुद्धा अगदी बारीक आपल्याला करायचे नाही आहे. थोडेसे दाणेदार म्हणजे रवाळच आपल्याला ठेवायचे आहे. तर हे पहा शेंगदाण्यांची सुद्धा इथे मी पावडर तयार करून घेतलेली आहे. आता ही शेंगदाण्यांची जी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे ती सुद्धा यामध्येच काढून घेणार आहोत. त्यानंतर वडीला अगदी छान मस्त फ्लेवर येण्यासाठी अर्धा छोटा चमचा इथे मी वेलची पावडर घातलेली आहे. ती देखील आपल्याला यामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जायफळसुद्धा यामध्ये वरून थोडंसं किसून घातलं तरी देखील चालेल. तर वेलची पावडरसुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे. आता हे थोडा वेळ साईडला ठेवून देऊयात आणि ज्या ताटामध्ये आपल्याला वडी सेट करायची आहे त्या ताटाला अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीलाच थोडंसं तूप लावून ठेवायचं आहे. म्हणजे वेळेवर घाईगडबड होत नाही. आणि अशा पद्धतीने ताटाला थोडंसं तूप लावून घेतलं की जी वडी आहे ती अगदी व्यवस्थित अशी डिमोल्ड होते. अजिबात ताटाला चिटकत वगैरे नाही. आता हे सुद्धा ताट आपण साईडला ठेवून देऊयात आणि पुढची कृती बघूयात. तर पुन्हा गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारण 1 चमचा इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. तूप हलकंसं वितळलं की त्यामध्ये आता आपण गूळ घालणार आहोत. तर ज्या वाटीने आता आपण तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतलेले होते 1.5 वाटी होतं. त्याचप्रमाणे बरोबर 1.5 वाटी इथे गूळ आपल्याला घ्यायचा आहे. जेवढे आपले शेंगदाणे आणि तीळ आहेत त्याच प्रमाणामध्ये म्हणजे समप्रमाणामध्ये आपल्याला इथे गूळ वापरायचा आहे. तर इथे आपल्याला अजिबात गुळाचा पाक वगैरे करायचा नाहीये. अगदी मंद आचेवर आपल्याला फक्त हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे, वितळवून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे असं प्रमाण घेतलेलं होतं. त्यामुळे त्याच वाटीने बरोबर इथे मी 1.5 वाटी हा बारीक किसलेला गूळ घेतलेला आहे. गूळ घेताना शक्यतो अशा पद्धतीने आपल्याला तो अगदी बारीक चिरून किंवा तुम्ही किसणीने किसून घेऊ शकता. म्हणजे तो अगदी पटकन असा मेल्ट होतो. गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला गूळ अशा पद्धतीने मेल्ट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता कुठेही आता गुळाचे खडे वगैरे राहिलेले नाही आहेत. अगदी 1 ते 2 मिनिटातच हा गूळ पूर्णपणे मेल्ट होतो. पाहू शकता इथे अजिबात आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायचा नाही आहे. फक्त अशा पद्धतीने गूळ आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे, पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे.
तर आता हा गूळ आपला पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. त्यानंतर आता आपण जी पावडर तयार करून घेतलेली होती तिळाची आणि शेंगदाण्यांची, ती सर्व पावडर यामध्ये घालायची आहे आणि लगेच आपण आता हे चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी मंद म्हणजे लोच ठेवायची आहे. नाहीतर जे हे मिश्रण आहे गुळाचं, ते पटकन कडक होऊ शकतं. त्यामुळे ती काळजी अगदी आवर्जून घ्यायची आहे. तर हे पहा फटाफट चमच्याने आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं त्या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. तर सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता लगेच आपण याची वडी सेट करायला घेणार आहोत. तर आता मी गॅस बंद करते आणि हे सर्व मिश्रण आता आपण जे ताटाला तूप लावून घेतलेलं होतं, त्या ताटामध्ये ओतून घेणार आहोत. त्यामुळे सुरुवातीलाच आधी आपल्याला ताटाला तूप लावून ठेवायचं आहे, म्हणजे वेळेवर घाई-गडबड होत नाही. तर सर्व मिश्रण ताटामध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे. आता स्पॅच्युलाच्या मदतीने सर्व मिश्रण गरम-गरम असतानाच आपल्याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने चमच्याने पसरवून घेऊ शकता किंवा तुम्ही एखादं फुलपात्र किंवा वाटीचं जे बूड असतं त्याने सुद्धा अशा पद्धतीने ही वडी सेट करून घेऊ शकता. साईडच्या कडासुद्धा मी चमच्याने व्यवस्थित अशा सेट करून घेते जेणेकरून आपली जी वडी आहे तिला अजिबात साईडने क्रॅक्स जाणार नाहीत. तर हे पहा अगदी एकसारखी अशी आपण हिला सेट करून घेणार आहोत. तर इथे मी सर्व मिश्रण जे आहे ते अगदी व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे. मिश्रण गरम-गरम असतानाच आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीने ते व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे. तर आता फक्त 5 मिनिटांसाठी आपण याला साईडला ठेवून देऊयात आणि मग ही वडी कट करायला घेऊयात. तर 5 मिनिटं झालेली आहेत आणि 5 मिनिटानंतर हे मिश्रण अजूनही गरम आहे, पूर्णपणे थंड झालेलं नाही आहे. तेव्हाच आता आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत. तर मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या पाहिजे तशा वड्या कट होत नाही. त्यामुळे मिश्रण गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या कट करायच्या आहेत. तर इथे मी चौकोनी आकारामध्येच ह्या वड्या कट करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये किंवा तुम्हाला डायमंड शेपमध्ये सुद्धा ही वडी हवी असेल, तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा ह्या वड्या कट करून घेऊ शकता. अतिशय साधी आणि सोपी आहे ही वडी बनवायला, अजिबात चुकत नाही आणि तेवढीच ती चवीला अगदी भन्नाट लागते. मस्त मऊसूत ही वडी बनवून तयार होते. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही ह्या पद्धतीने ह्या वड्या. तर हे पहा मस्त असे मी कट करून घेतलेले आहेत. आता 10 मिनिटांसाठी ही साईडला ठेवून देऊयात. तर 10 मिनिटांनंतर वडी पाहू शकता अगदी मस्त व्यवस्थित अशी सेट झालेली आहे. आता आपण हे डिमोल्ड करणार आहोत. तर साईडच्या ज्या कडेच्या वड्या आहेत त्या आपल्याला सुरुवातीला डिमोल्ड करून घ्यायच्या आहेत. हे पहा अगदी इझिली निघतायत. अजिबात वडी ताटाला चिटकत वगैरे नाही आहे किंवा तुटत सुद्धा नाही. पुन्हा एकदा चाकूने व्यवस्थित असं आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे वडी ही अगदी व्यवस्थित अशी निघते. तर हे पहा अगदी मस्त अशा ह्या वड्या सेट झालेल्या आहेत. साधारण 10 ते 15 मिनिटातच वडी अगदी परफेक्ट अशी सेट होऊन जाते. बऱ्याच जणांना पाकातली वडी बनवायचं म्हटलं की फार टेन्शन येतं. पाक परफेक्ट जमला तर बरं, नाही जमला तर मग वडीसुद्धा आपली बिघडते. त्यामुळे बिना पाकाच्या ह्या तिळीच्या वड्या तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघू शकता. बनवायला अतिशय साधं आणि सोपं आहे. फक्त प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट घेतलं, तर आपला जो पदार्थ आहे तो सुद्धा अगदी परफेक्ट अचूकच बनवून तयार होतो. तर तुम्हाला इथे मी एक वडी आहे ती तोडून दाखवते. अगदी घरातील वयोवृद्ध लोकं असतील ते सुद्धा खाऊ शकतील इतकी ही मऊसूत तिळाची वडी बनवून तयार होते. तर तुम्ही सुद्धा ह्या तिळाच्या वड्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.